नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा कांदा लसूण मसाला म्हणजे घाटी मसाला कसा तयार करायचा ते। मसाला तयार करण्यासाठी मसाल्यासाठी मिरची कोणती वापरायची, मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं, हे सर्व सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे मसाल्याचा सुगंध व कलर तसाच तसा टिकून राहील आणि वर्षभर आपला मसाला आरामात टिकेल। चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे खडे मसाल्यांची ओळख करून देते। इथे बघा, मसाला वेलची घेतलेली आहे, सुंठ घेतलेला आहे, जायपत्री, नाकेश्वर, लवंग घेतलेले आहे, त्रिफळा घेतलेला आहे, दालचिनी, खसखस आहे, काळी मिरी आहे, शहाजीरा आहे, जायफळ आहे, हळकुंड आहे, मेथीदाणे, ओवा घेतलेला आहे, रामपत्री घेतलेले आहे, हिंग आहे, सुकं खोबरं आहे, धने आहेत, दगडी फूल आहे, तेजपत्ता आहे, ह्यालाच मसाले पान देखील म्हणतात। बघा, पांढरे तीळ घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहेत, चक्री फूल घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे। हे सर्व आपण 24 प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहेत। 3 किलो मिरच्याच्या प्रमाणात खडे मसाल्याचं प्रमाण पुढे सांगणार आहे। बघा, थोडंसं तेल कढईमध्ये टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती बघा, हिंगाचा एक खडा टाकलेला आहे। वजनी प्रमाण 30 ग्रॅम इतका आहे। मसाल्यात हिंगाचे खडे कधी कच्चे टाकायचे नाहीत, तेलामध्ये छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बघा, सर्व मसाल्याचा सुगंध हिंग एकत्र टिकवून ठेवते बरं का, त्याच्यामुळे मसाला बनवताना हिंगाचा खडा नक्कीच टाका। बघा, हिंग छान अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे, आपण बाहेर काढून घेतलेला आहे। बघा, आता इथे 50 ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत। बघा, मसाला 3 किलो मिरचीच्या प्रमाणात इथे मी सर्व साहित्य सांगणार आहे। मसाल्यात बघा, कच्ची कधी हळकुंड टाकायची नाहीत। हळकुंड तेलामध्ये छान अशी फुटेपर्यंत तळून घ्यायची आहेत, तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये। बघा, जायपत्री आपण इथे घेतलेली आहे 30 ग्रॅम इतकी। जायपत्री तळताना बघा, हलकीशी आपल्याला तळून घ्यायची आहे, जास्त तळायची नाही। मसाला बनवताना जायपत्रीचं प्रमाण परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे। जास्त जर प्रमाण झालं तर बघा, पदार्थाची चव कडवट लागू शकते। बघा, अशा पद्धतीने आपण जायपत्री इथे हलकीशी तळून घेतलेली आहे आणि काढून घेतली। 30 ग्रॅम दालचिनी घेतली। दालचिनी घेताना बघा, आपल्याला नेहमी खाऊन बघा, तिखट दालचिनी आणि जाड असणारी दालचिनी घ्यायची आहे। दालचिनी आपण हलकीशी तेलामध्ये तळून घेऊया। दालचिनी शिवाय मसाल्याचा सुगंध आणि चव अपूर्णच आहे, त्यामुळे बघा, मसाला बनवताना दालचिनी आपण नेहमीच टाकतो। दालचिनी तळून झालेली आहे, काढून घेतली। बघा, 30 ग्रॅम इतकं स्टार फूल घेतलेलं आहे, ह्यालाच बादियान फूलसुद्धा म्हणतात। बघा, अतिशय सुगंधी असं हे स्टार फूल आहे। हॉटेलसारखा सुवास यावा म्हणून एक विशिष्ट गोडसर तिखट चव येण्यासाठी आपण स्टार फूल मसाल्यामध्ये टाकतो। बघा, स्टार फूल पण छान असं हलकंसं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे, काढून घेतलं। बघा, मसाला वेलची घेतलेली आहे 30 ग्रॅम इतकी, ह्याला मोठी वेलचीसुद्धा म्हणतात बरं का। मसाला वेलची ही अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे बघा, जास्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची नाही बरं का, हलकीशी आपण तेलामध्ये तळून घेऊन काढलेली आहे। मसाला वेलची बघा, मसाल्यात टाकल्यामुळे सुगंध खमंग असा मसाल्याचा येतो। बघा, मसाला वेलची तळून काढलेली आहे। त्याच्यामध्ये बघा, 30 ग्रॅम इतका त्रिफळा घेतलेला आहे। त्रिफळाच्या बघा, आतमधल्या ज्या काळ्या बिया असतात ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बरं का। त्या काढून घेऊनच आपल्याला तेलामध्ये थोड्याशा बघा, हे त्रिफळाच्या वरच्या साली आहेत ना, आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता, हलक्याशा आपण साली तेलामध्ये छान अशा तळून घेतलेल्या आहेत। हे त्रिफळ आपण काढून घेतलं। बघा, 30 ग्रॅम इतका सुंठ घेतलेला आहे। सुंठ बघा, छान असं तेलामध्ये तळून घेऊया। बघा, सुंठ बघा, छान असं फुटेपर्यंत, सुंठ बघा तडकेपर्यंत आपल्याला सुंठ तळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच त्याचप्रमाणे। बघा, आपण जे अगोदर तेल टाकलेलं त्या तेलात आपण हे सर्व मसाले तळून घेतो। जर तुम्हाला मसाले तेलात तळायचे नसतील तर तुम्ही कोरडेसुद्धा मसाले भाजू शकता। बघा, सुंठ आपण तळून घेतलं, काढून घेतलेलं आहे। मसाले पान आपण 20 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे, ह्यालाच तेजपत्ता पण म्हणतात बरं का। हा 20 ग्रॅम इतका घेतलेला आहे। थोड्याशा तेलामध्ये बघा, छान असा हा तेजपत्ता आपण इथे परतून घेऊया। बघा, कढईमध्ये जास्त तेल न टाकता हा आपल्याला तेजपत्ता परतून घ्यायचा आहे बरं का। बघा, तुम्हाला जर तेलामध्ये मसाले भाजायचे नसतील तर तुम्ही मसाले कोरडेसुद्धा भाजू शकता। तेजपत्ता काढून घेतलेला आहे। दगडी फूल आपण घेतलेलं आहे 30 ग्रॅम इतकं। दगडी फूल आपण त्याच तेलामध्ये बघा, थोड्याशा तेलामध्ये छान असे खमंग हे दगडी फूल इथे परतून घेऊया।
बघा दगडी फूल अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. हे दगडी फूल आपण आता काढून घेऊया. बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा इथे लवंग घेतलेले आहेत. 30 ग्रॅम इतक्या लवंग आहेत. ह्या लवंग आपल्याला छान असे बघा थोड्याशा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघा मसाले भाजताना पण तेलाचा जास्त वापर करायचा नाही, त्यामुळे आपला मसाला सुटसुटीत कोरडा होणार आहे. त्याच्यामुळे बघा कमीत कमी तेलाचा वापर करून इथे मसाले भाजून घ्यायचे आहेत. लवंग आपण काढून दिलेले आहे. 30 ग्रॅम इतकं नाकेश्वर घेतलेलं आहे. बघा नाकेश्वर थोड्याशा तेलामध्ये आपण व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही मसाले भाजून बघा, एक नंबर तुमचा मसाला होतो. बघा नाकेश्वर आपण इथे भाजून घेतलेला आहे आणि काढून घेतलेला आहे. बघा त्याच तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यावरती 30 ग्रॅम इतक्या काळी मिरी घेतलेल्या आहेत. काळी मिरी बघा आपण छान अशा तेलामध्ये इथे परतून घेऊया बरं का. बघा हे सर्व मसाले आपण बघा भाजण्याच्या अगोदर नीट करून घ्यायचे आहेत बरं का. काळी मिरी तुम्ही पाहू शकता छान अशी भाजून झाल्यावरती काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बघा 50 ग्रॅम इतके बघा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाणे छान बघा खमंग होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत बरं का. मेथीदाणे भाजताना बघा जास्त मेथीदाणे भाजू नका, नाहीतर मेथीदाणे करपले तर ते मेथीदाण्याचा कडवट वास येऊ शकतो बरं का. मेथीदाणे भाजून काढल्यानंतर त्याच्यामध्ये बघा 50 ग्रॅम इतके शहाजिरे घेतलेले आहेत. शहाजिरे छान असे बघा थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊया. बघा कोणतीही वस्तू भाजताना जास्त भाजायची नाही बरं का, त्याच्यामुळे त्याचा सुवास व सुगंध पूर्ण निघून जातो. शहाजिरे भाजून झालेले आहेत, काढून घेतलेले आहेत. जायफळ 2 नग घेतलेले आहेत. जायफळ छान असे तळून झाल्यावरती काढून घेतलेले आहेत. बघा त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये आपण 50 ग्रॅम इतकी खसखस घेतलेली आहे. बघा खसखस आपण इथे छान अशी तेलामध्ये तळून घेऊया. बघा खसखस आहे ना खमंग बघा अशी फुलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 30 ग्रॅम इतका ओवा टाकलेला आहे. ओवा आणि खसखस छान आपण बघा इथे कढईमध्ये परतून घेऊया. बघा सर्व साहित्य आपण हे खसखस आणि ओवा छान असा परतून घ्यायचा आहे. हे छान असं परतून झाल्यानंतर आपण काढून दिलेलं आहे. त्याच कढईमध्ये बघा थोडंसं तेल सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आपण 100 ग्रॅम इतकी मोहरी टाकलेली आहे. तेलामध्ये मोहरी बघा छान अशी तळून घेऊया. बघा मोहरी तळताना बघा मोहरीचा कलर चेंज होईपर्यंत मोहरी छान फुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. जर मोहरी कच्ची राहिली तर कसा मसाल्याचा उग्र वास येऊ शकतो बरं का. तुम्ही पाहू शकता मोहरी छान अशी तळून झालेली आहे आणि काढून घेतलेली आहे. बघा त्याच ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा तेलामध्ये 125 ग्रॅम इतकं म्हणजे अर्धा पाव इतका आपण तीळ घेतलेला आहे. बघा त्याच तेलामध्ये आपण तीळसुद्धा छान असे परतून घेऊया बरं का. बघा जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण कसे आपण अगोदर जे खडे मसाले होते ते तळू शकतो, पण हे जे मसाले हे असेच आपणाला बिना तेलाचे परतून घ्यायचे आहेत बरं का. तीळ भाजले काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा रामपत्री आहे, ही 30 ग्रॅम इतकी आहे. बघा ही आपल्याला रामपत्री अजिबात भाजायची नाही बरं का. बघा सर्व मसाल्यामध्ये ती टाकून दिलेली आहे. न भाजता आपण अर्धा किलो इतके जिरे आहेत. हे अजिबात जिरे भाजायचे नाही. जिऱ्याचा सुवास आहे ना सुगंध न भाजता टाकल्यामुळे छान असा येतो बरं का. इथे 1 किलो धने घेतलेले आहेत. हे आपले देशी गावठी धने आहेत बरं का. अशा पद्धतीचे हे धने बघा नीट करून घ्यायचे आहेत बरं का. धन्यामध्ये कसे खडे वगैरे असतात. बघा इथे अर्धा किलो धने मी आता भाजून घेणार आहे. म्हणजे जेवढे आपल्याला कढईत बसतील तेवढे धने इथे भाजून घ्यायचे आहेत. धने भाजताना सुद्धा बघा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. कोरडे आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत. कडक होईपर्यंत धने छान अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आणि एका पाठीमध्ये काढून घेतलेले आहेत. जे अर्धा किलो धने होते ते सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत बरं का. बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण खोबरं तळून घेणार आहे. बघा 1 किलो आपण खोबरं घेतलेलं आहे. आता आपण अर्धा किलो खोबरं कढईमध्ये बसतंय तेवढं खोबरं आपण तळून घेऊया. म्हणजे 2 स्टेपमध्ये आपण खोबरं तळून घेणार आहे बरं का. बघा खोबऱ्याचे पण बारीक अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि खोबरं तळताना नेहमी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे बरं का. आणि स्लो फ्लेमवरती आपण खोबरं छान असं खमंग सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे बघा खोबरं अशा पद्धतीने तळून घेतलं व काढून घेतलेलं आहे. जे अर्धा किलो राहिलेलं खोबरं होतं ते सुद्धा बघा अशा पद्धतीने आपण तळून घेऊया. खोबरं बघा अशा पद्धतीने छान असं खरपूस होईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये हे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे. बघा आता आपण भाजून घेतलेला मसाला बघा एकत्र केलेला आहे. बघा कोणता मसाला भाजायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. बघा रामपत्री आणि आपल्याला जिरे हे 2 साहित्य आपल्याला अजिबात भाजायचं नाही बरं का. बघा सर्व मसाला एकत्र आपण गोळा करून घेऊया. बघा हा मसाला
मसाला गरम असताना लगेच आपल्याला डब्यात भरायचा नाही बरं का. हा मसाला आपल्याला थंड करायचा आहे आणि मग डब्यामध्ये भरायचा आहे. बघा हा मसाला मी सर्व एकत्र केलेला आहे. बघा आता 3 किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये बघा 1 किलो इथे भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे बरं का. बघा हा कांद्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा ठेवायचं आहे. खोबरंसुद्धा छान आपलं भाजून तयार झालेलं आहे. बघा 3 किलोच्या मिरचीसाठी मी इथं 1 किलो लसूण घेतलेला आहे. सोलून आपण 1 किलो लसूण आहे बरं का. हा देशी गावठी आपला लसूण आहे. लसूण छान अशा लसणाच्या बघा सोलून त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. घरामध्ये बघा वर्षभराचे तिखट बनवण्यासाठी तिन्ही मिरच्याचे इथे परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. शंकेश्वरी आपण इथे अर्धा किलो घेतलेले आहे. बघा शंकेश्वरी मिरची वापरल्यामुळे चव आणि सुगंधासाठी ही मिरची खास करून ओळखली जाते बरं का. बघा इथे अर्धा किलो आपण इथे बेडगी मिरची घेतलेली आहे. बेडगी मिरचीमुळे बघा छान असा उत्तम लाल रंगासाठी बेडगी मिरची वापरली जाते. आणि लवंगी मिरची आपण 2 किलो घेतलेली आहे. बघा ज्यांना झणझणीत लाल तिखट पाहिजे असते त्यांनी बघा लवंगी मिरचीचं जास्त प्रमाण वापरायचं. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही बेडगी मिरचीचं प्रमाण जास्त वापरू शकता बरं का. ह्या मिरच्या आपण आता डंखामधून मसाला बारीक करून आणणार आहे बरं का. बघा इथे आपण ह्या मिरच्या 3 किलो मिरचीसाठी आपण 1.5 किलो हे मीठ वापरलेलं आहे. बघा मसाला आपला तयार झालेला आहे. बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये हा मसाला आपण ठेवलेला आहे. बघा मसाला का नाही मसाल्यामधल्या गाठी आपल्याला संपूर्ण फोडून घ्यायच्या आहेत बरं का. बघा मसाल्यामधल्या गाठी म्हणजे जो मसाला असतो तो संपूर्ण बघा मसाल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. कसला भारी झणझणीत लाल भडक आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. मसाला अगदी सुटसुटीत झालेला आहे. मसाला जर सुटसुटीत झाला तर वर्षभर आरामात हा मसाला टिकतो बरं का. आणि मसाला बघा जास्त असा चिकट झाला तर कशा मसाल्याला जाळी आळ्या किडे लागू शकतात. त्यामुळे बघा मसाला असा सुटसुटीत पाहिजे आहे बरं का. कसला लाल भडक आपला मस्त झणझणीत काळा मसाला घाटी मसाला कोल्हापुरी झणझणीत मसाला तयार झालेला आहे. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा. बघा मसाल्याचा कलर तर पहा किती छान लाल भडक आपला तयार झालेला आहे. तयार झालेला आहे लाल भडक सुटसुटीत कांदा लसूण मसाला म्हणजे झणझणीत कोल्हापुरी घाटी मसाला. बघा ह्या घाटी मसाल्याची कोणतीही भाजी बनवा चवीला अप्रतिमच होणार बरं का. आणि एक्स्ट्राचे मसाले वापरायची गरज नाही. बघा असा हा मसाला एका चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा वर्षभर आरामात टिकतो बरं का. ह्या मसाल्याचं बघा मी कालवण बनवलं आहे. कसलं भारी तर्रीबाज आपलं कालवण तयार झालेलं आहे. बघा एकदा ह्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून पहा. एकच नंबर चवीला अप्रतिम असा मसाला तयार होणार बरं का. आणि मसाल्यामध्ये काय काय साहित्य वापरलेलं आहे खाली त्रिकोणामध्ये देते. नक्कीच जाऊन चेक करा. चला बाय बाय.